वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी सासरा राजेंद्र हगवणेला स्वारगेट परिसरातून अटक। वैष्णवीचा दीर सुशील हगवणे ही अटकेत। दुपारी 2 वाजता दोघांना कोर्टात हजर करणार। अटकेआधीची राजेंद्र हगवणेची सीसीटीव्ही दृश्य समोर। मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस हगवणेपर्यंत पोहोचू शकल्याची माहिती। निर्दय हगवणे कुटुंबामुळे वैष्णवीच्या 9 महिन्यांच्या बाळाचे आतोनात हाल। गेल्या 6 दिवसात वैष्णवीचं बाळ 4 वेगवेगळ्या कुटुंबाकडे। हगवणे कुटुंबानं वैष्णवीचं बाळ कसपटे कुटुंबापासून 6 दिवस लपवलं। हगवणेंच्या मोठ्या सुनेनं दाखवले मारहाण झाल्याचे फोटो। मोठ्या सुनेला मारहाण होतानाचं सीसीटीव्ही फुटेजही समोर। हगवणे कुटुंबाच्या काळ्या कारनाम्यांचा मोठ्या सुनेकडून पर्दाफाश। आरोपी करिश्मा हगवणेचा मंत्री आदिती तटकरे आणि सुप्रिया सुळेंसोबतचा फोटो व्हायरल। अटकेत असलेली आरोपी करिश्मा हगवणे ही वैष्णवीची नणंद। मुंबईत पालिका निवडणुकीसाठी भाजप मिशन 150 राबवणार। देशाचं आर्थिक केंद्रबिंदू ताब्यात घेण्याचा भाजपचा प्रयत्न। बीएमसी निवडणुकीत 227 पैकी 100 जागांवर शिवसेनेचा दावा। माजी नगरसेवकांना सज्ज राहण्याचा शिंदेंच्या सूचना। शिवसेनेकडून 70 ते 75 संभाव्य उमेदवारांची तयारी, सूत्रांची माहिती। ऑपरेशन सिंदूरबाबतच्या खासदार शिष्टमंडळात प्रियंका चतुर्वेदींची निवड। ठाकरेंना अंधारात ठेवून चतुर्वेदींनी परस्पर स्वतःची वर्णी लावल्यानं ठाकरेंचा नाईलाज। मंत्री पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केल्याप्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा। मतीन मणियार या नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विविध कार्यक्रमांसाठी सोमवारी नागपुरात। नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या स्वस्ती निवास भूमिपूजनाला शहा उपस्थित राहणार। जामीन दिल्यास घोटाळ्याच्या रकमेतील न सापडलेल्या 5000 कोटींपर्यंत नीरव मोदी पोहोचू शकतो। नीरव मोदीला जामीन नाकारताना यूके कोर्टाचे महत्त्वाचे निरीक्षण। बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस राजीनामा देण्याची शक्यता। सध्याच्या परिस्थितीत काम करू शकत नाही, मला ओलीस असल्यासारखं वाटतं। सल्लागार परिषदेच्या बैठकीत युनूस यांचं मोठं वक्तव्य। राज्यात कोरोनाच्या 33 नव्या रुग्णांची नोंद। 31 मे पर्यंत मुंबईतील एकूण कोरोना रुग्णसंख्या 148 वर। शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज। केंद्र सरकारकडून तूर खरेदीला 28 मे पर्यंत मुदतवाढ। 7550 रुपये हमी भावानं तुरीची खरेदी सुरू। नाशकातील जिंदाल कंपनीतील आग 4 दिवसांनंतरही धुमस्तीच। आगीची झळ बसल्यानं आजूबाजूच्या 4 गावं रिकामी करण्यात आली। शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकं मिळणार। समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्यातील 1 कोटी 1 लाख विद्यार्थ्यांना 16 जूनला मोफत पाठ्यपुस्तकं दिली जाणार। उरणमध्ये खोल समुद्रात मासेमारी बंदीचे आदेश। वादळी वारा आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर 1 जून ते 31 जुलै खोल समुद्रातील मासेमारीवर बंदी। मान्सूनपूर्व पावसामुळे बुलढाण्यात भुईमुगाचं मोठ्या प्रमाणात नुकसान। हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यानं शेतकरी हवालदिल। मान्सूनपूर्व पावसानं लातूरला झोडपलं। घरात पाणी शिरलं। स्थानिक रहिवाशांमध्ये संताप। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मान्सूनपूर्व पावसामुळे ठाणे जिल्ह्यात 107 घरांची पडझड तर इमारत दुर्घटना। वीज आणि झाडं पडून 15 दिवसात 16 जणांचा मृत्यू। अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार। राज्यात पुढील 2 ते 3 दिवसात पावसाचा जोर वाढणार। मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार तर कोकणात अतिवृष्टीचा इशारा। काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीत मुसळधार पाऊस सुरू। सह्याद्रीच्या पट्ट्यात धुक्याची चादर। गगनबावडा घाटातील नयनरम्य दृश्य।